तर नाशिकमध्ये परत एकदा मर्डर होत आहे आणि मर्डरची बातमी म्हणजे काही नवीन गोष्ट राहिली नाहीये नाशिककरांसाठी. तर ही बातमी तर तुम्हाला आता कळालीच असेल की 2027 मध्ये होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी तपोवनातली जवळपास 1700 झाडं तोडली जात आहे आणि गेल्या 2 आठवड्यापासून बरेच लोक तपोवनामध्ये प्रोटेस्ट पण करत आहे. तर आता काही दिवसांपूर्वी गव्हर्नमेंटने याचं उत्तर दिलं की ठीक आहे, आम्ही जुने 20-30 वर्षांआधीची झाडं नाही तोडणार, तर फक्त 10 वर्ष आधी लावलेली झाडे तोडणार आहे, म्हणजे जी गेल्या कुंभमेळ्याच्या आसपास लावली होती. आणि जर मग तोडायचीच होती तर मग ती झाडे लावली तरी कशासाठी? असंच डेव्हलपमेंटच्या नावाखाली पूर्ण नाशिकची कायापालट होऊन जाईल आणि मुंबई पुणे ही पण तर नाशिक सारखीच आधी शहरं असतील, पण आता डेव्हलपमेंटमुळे त्या शहरातलं प्रदूषण इतकं वाढलंय आणि काही वर्षांनंतर आपलं नाशिक सुद्धा असंच होऊ शकतं जर आपण आत्ताच त्याची काळजी घेतली नाही. आणि आता ते लोक बोलत आहे की एक झाड तोडायचं असेल तर आम्ही त्याच्या बदल्यात 10 झाडं लावू, पण ते 10 रोपटे त्या एका महाकाय वृक्षाची जागा घेऊ शकता का? आणि चायनामध्ये तर किती टेक्नॉलॉजी डेव्हलप्ड आहे की एक झाड जर तोडायचं असेल तर ते ते न तोडता दुसऱ्या एका ठिकाणी ते मूव्ह करून देतं, असे मशीन पण असतात. आणि किती महाग असणार आहे ते मशीन? 1 कोटी, 10 कोटी, 50 कोटी. नाशिकच्या कुंभमेळ्यासाठी जवळपास 25,000 कोटी रुपये अलॉट केले आहे. म्हणजे तुम्हीच विचार करा की 25,000 कोटी ही किती मोठी अमाऊंट आहे. म्हणजे कुंभमेळा काय पूर्ण नाशिकचा कायापालट होऊ शकतो, पण आपल्याला पण माहितीये की हे पैसे कुठे युज होणार आहे किंवा कोणाच्या खिशात जाणार आहे. दिल्लीमध्ये किती मोठी हेल्थ इमर्जन्सी आहे हे तर आपण सगळे इंटरनेटवर बघतोच आहे. तिथल्या लोकांना त्याचा किती त्रास होत आहे. तर आपल्या नाशिकला किंवा महाराष्ट्रालाही तसं बनायला वेळ लागणार नाही, तर त्यासाठी आपल्याला आत्ताच काळजी घेणं जरुरी आहे. तर माझी तुम्हाला सगळ्यांना ही विनंती आहे की तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांसोबत शेअर करा. कारण तिथली झाडं जर वाचली तर त्याचा फायदा शेवटी आपल्या निसर्गाला आणि म्हणजे आपल्यालाच होणार आहे.